पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा झाले हो साजन सुख झाले हो साजन तो हा विठ्ठला जय हो तो हा विठ्ठला परवा हो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा हरी हरी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृता बहुत सुकृता म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा मनोज विठ्ठली आवड तुहा विठ्ठल जय हो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा हरी सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हरी सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हरी बापर कुमा देवे वर बापर कुमा देवे वर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर विठ्ठल बर
राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम मना गुंतो माया जाळे मना गुंतु माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळे मना गुंतु माया जाळी काळाला जवळ ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया नको नको मना गुंतो माया जाळे नको मना गुंतु माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळे नको मना गुंतु माया जाळी काळाला जवळ ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजम काळाचे उडे पडेल बाजवा काळाची हे उडे पडेल बाजम काळाचे उडे पडेल बाजवा सोड विना तेव्हा माय बाप सोडविना जेव्हा माय बाप सोडविना जेव्हा माय बाप सोड विना राजा देशीचा चौधर सोडविना राजा देशीचा चौधरी सोड विना राजा देशीचा चौधर सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भले भले आणि कसोयरे भले भले आणि कसोयरे भले भले काळाची हे उडी पडेल बाजम काळाचे उडे पडेल बाजवा काळाची हे उडी पडेल बाजम काळाचे उडे पडेल बाजवा सोड विना तेव्हा माय बाप सोडविना जेव्हा माय बाप सोडविना जेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी तुला तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या एका चक्रपाणी वाचून या एका चक्रपाणी वाचून या काळाची हे उडी पडेल बाजवा उडी पडेल बाजवा काळाची हे उडी पडेल बाजवा उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना जेव्हा माय बाप सोडविना जेव्हा माय बाप हरी विष्णुवार कुमारी तेज तुपा नको नको मना गुंतु माया जाळी नको नको मना गुंतु माया जाळी कोण गुंतु माया जाळी नको नको मना गुंतु माया जाळी नको 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 मना गुंतु माया जाळी नको 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 मना गुंतु माया जाळी नको नको मना गुंतु माया जाळी नको 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 मना गुंतु माया जाळी गुंतु माया जाळी काळ आला जाळी गासावया काळे आला जवळ गासावया काळे आला जवळ गासावया काळाची उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाजवा रासावया काळ आला जवळी रासावया काळाची उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बापा माय बापा सोडविना तेव्हा माय बापा सोडविना तेव्हा
माय बाप कमी करा रे राम माय बाप सोडवे न जावा सोडवे न जाऊ सोडवे न जाऊ सोडवे न जाऊ माय विना जवा सोड विना सोडविला तेव्हा माय बाप सोडविला तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप
विठ्ठल 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 खाले खाले विठ्ठल विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जबडी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, विठ्ठला 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार, त्यांचा प्रभादाने कधी हरी, कृपादाने कधीचा विस्तार, त्यांचा प्रभादाने कधीचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजे सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो, पदंबोज तेजस्फुरते प्रदेशम, विदिंद्रादिदेवै सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो 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 ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लाभलो,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुर पुण्यभूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो कामी आम्ही सोनोपंत तथा गुणी जनतया मामा असे बोलते नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगते पुण्यश्लोकेचा पुण्यनगरेचा मोती खरा शोभतो ऐशा संतवीरा शुभ करा दांडे करा वंदितो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पान्यं मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्र सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं विठ्ठला नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळे ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे देवाचे लाडके लढीवाळ एक महान भगवत भक्त आणि हिंदवी साम्राज्याचे संस्थापक पुण्यवंत नीतिवंत छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबारायांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा मनाला विनंती करणारा अभंग आहे विठ्ठल या अभंगामध्ये श्री तुकोबारायाने आपल्या मनाला विनंती केली नको नको मना गुंतो माया जाळे हे मना तुला मी विनंती करतोय काय करतोय नको नको मना गुंतो माया जाळी या माया जाळामध्ये तू गुंतू नकोस का गुंतू नकोस कारण काळ आला जवळे ग्रासावया अरे हा काळ सदा खऱ्या अर्थानं तुमच्यावरती टपलेला आहे आणि म्हणून तू खऱ्या अर्थानं या संसार रूपी जाळामध्ये तू गुंतू नकोस म्हणून नको नको मना गुंतो माया जाळे बर एवढंच आहे का महाराज नाही महाराज पुढेही बोलून गेले अरे तो ग्रासायला खऱ्या अर्थानं पण तो जवळ सुद्धा आलेला आहे हे का नाही काळ आला जवळे ग्रासावया कधी तो अंगावरती उडी मारेल कधी झेप घेईल सांगता येत नाही काळाची हे उडी पडेल बा जेव्हा आणि ज्या वेळेस समजा काळाची उडी अंगावरती पडली रे पडली की मग मात्र कोणीही सोडवणार नाही सोडविना तेव्हा मायबाप कोणी म्हणेल महाराज आम्हाला मायबापानं नाही सोडलं तर राजा तर सोडून या देशाचा राजा किंबहुना गावाचा चौधरी तरी सोडवीन महाराज म्हणले नाही ना राजा अरे ते सुद्धा सोडवणार नाहीत तुला का सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरी भली भली मग महाराज आम्हाला खऱ्या अर्थानं या संसार रूपातून सोडवणारा कोण आहे तुकोबाराय म्हणले अरे तुला मला सोडवणारा फक्त एकच तो चक्रपाणी आहे तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूनिया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या श्री क्षेत्र दिंडोड गावामध्ये ज्यांना अजन्म राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असे असणाऱ्या स्वर्गीय सोनाबाई शिवाजीरावजी नाईक नवरे यांना मृत्यू लोकातून जाऊन आज परिपूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं
आज हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव तथा अन्नदान असा हा सुयोग त्यांच्या सुपुत्रांनी या ठिकाणी घडून आणलेला आहे। आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे श्री रवी भैया, आदरणीय आम्ही त्यांना रवी दादा असं म्हणत असतो, रवी दादा शिवाजीरावजी नाईक नवरे यांच्या माध्यमातून आपल्या आईच्या खऱ्या अर्थानं ऋणातून मुक्त होण्याकरता, तसं पाहिलं तर आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही, पण काहीतरी कृतज्ञता म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या या सुपुत्रानं आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता नामचिंतन कीर्तन भजन घडावं या अनुषंगाने एक दिवसीय कीर्तन उत्सव आणि त्याचबरोबर अन्नदान घडावं याकरिता हा केलेला अट्टहास आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। याच अनुषंगाने कीर्तनासाठी सर्वजणही गावातील भजनी मंडळ उपस्थित आहेत, बाहेरगावून आलेले काही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय आमचे चुलते गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण वैजनाथ नाना काशीद नाना या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदरणीय आमचे श्री हरिभक्तपरायण ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री युवा कीर्तनकार उद्धव महाराज कोथिंबरे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्यावरती अगदी मित्राप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण गावातीलच एक सुंदर व्यक्तिमत्व संतोष महाराज ठोंबरे भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सर्वजण ही बालगोपाळ मंडळी ही सगळी आमच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत। त्याचप्रमाणे मृदंगावरती ज्यांची अशी सुंदर अशी आपल्याला साथ आहे, श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील एक सुंदर रत्न, मृदंगावरती अगदी गोड ज्यांचा अशी थाप आहे असे असणारे शंकर महाराज फाटे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। वय जरी लहान असलं तरी पण कीर्ती महान असे असणारे आमचे शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही सर्व माता माऊल्या श्रोते मंडळ अगदी श्रोते सगळे महादेवासारखेत बरं का। आदरणीय भुजबळ गुरुजी समोर माझ्या बसलेलेच आहेत, नाना आहेत, आमचे शेणगेदाजी आहेत, आमचे बापू आहेत। त्याचबरोबर ज्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, किंबहुना तुळजाभवानी प्रतिष्ठान म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, हे कीर्तन तुम्हाला पुन्हा ही नंतर बघायला मिळतं या चॅनलवरती। किंबहुना अशा अनेक वेगवेगळे चांगल्या विद्वान लोकांचे कीर्तन आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज डांगे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे यांच्या माध्यमातून तुळजाभवानी यूट्यूब चॅनल असे एक चॅनल आहे, या चॅनलवरती सर्वजण पहा, विद्वान लोकांची कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतील। महाराज सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि ज्यांची गोड अशी सिस्टीम आहे असे असणारे आमचे परम मित्र आमचे आदरणीय महेशरावजी ठोंबरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सुंदर गोड सिस्टीम आहे, सिस्टीम असला तर खऱ्या अर्थानं कार्यक्रम होतो, नाही तर मी म्हणत असतो बघा, माणूस गेल्यानंतर माणसाची माती तिसऱ्या दिवशी सावरता येते बरं का, माणूस गेल्यानंतर माणसाची माती तिसऱ्या दिवशी सावरता येते, पण सिस्टीमवाल्यांना जर कीर्तनकाराची माती केली तर ती कधीच सावरता येत नाही। म्हणून अगदी गोड अशी सिस्टीम आमच्या महेशरावची आहे। विठ्ठल या ठिकाणी आपल्या आईच्या खऱ्या अर्थानं ऋणातून मुक्त होण्याकरता आदरणीय रविदादांनी हा खटाटोप केलेला आहे। आईच्या ऋणातून मुक्त होता येतं का महाराज? आईच्या ऋणातून तर मुक्त होता येतच नाही, पण काहीतरी मुलाचं कर्तव्य असतं का? कारण कर्म सांगतं की गेल्यानंतर जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीच्या नावानं विठ्ठला 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 जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीच्या नावानं आपण या ठिकाणी कर्मकांड केलं जातं। हे कर्मकांड केलंच पाहिजे, नाही केलं तर दोष लागतो आणि म्हणून त्यांच्या सुपुत्रानं त्यांच्या नावानं या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये कर्मकांड केलं पाहिजे। काय कर्मकांड केलं पाहिजे? ज्या दिवशी जी व्यक्ती गेली त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावानं पिंडदान केलं पाहिजे। पहिल्या दिवशी 1 पिंडदान, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 3 असं करीत गुरुजी 10 दिवस 10 पिंडदान करायचे आणि 10 दिवशी दशक्रिया विधी केली जाते। 11वा 12वा गंगेवरती केला जातो आणि केल्याच्या नंतर मग 14व्या दिवशी कीर्तन भजन करून खऱ्या अर्थानं नामचिंतन करून अन्नदान करून त्या आपण काही आपले गेलेले पितर आहेत त्यांच्या निमित्तानं पिंडदान करून सर्व काही जे काही कार्य आहे कर्म आहे ते परिपूर्ण करत असतो। आणि तिथून पुढे नंतर मग हा जो काही गेलेला जीव आहे तो मात्र वर्षभर फिरत असतो। किती? वर्षभर। आणि वर्षभर फिरून तो आज खऱ्या अर्थानं मुक्त होत असतो, त्याची वाट खऱ्या अर्थानं आज आपण त्यांना मोकळी करून देत असतो। म्हणून वर्षभर फिरत असताना 14वा झाल्याच्या नंतर
त्या व्यक्तीच्या नावानं प्रत्येक महिन्याला एक पित्तर जेव घातला जातो, एक पक्ष जेव घातला जातो. आणि एक पक्ष जेव घालत असताना त्या तिथीला प्रत्येक तिथीला प्रत्येक महिन्याला एक एक पक्ष जेव घालायचा. भावकीचा नाही तर सोयऱ्याचा माणूस घेऊन आपण तो जेव घालायचा असतो. असं करत करत असताना 6 महिने झाल्याच्या नंतर 6 मासिक येतं आणि 6 मासिक जेव दिवशी त्या दिवशी मात्र पक्ष घालून भावकीला मोकळं करायचं असतं. आपण त्याला काय म्हणतो? मिळवणं. हे की नाही? 6 महिने झाल्याच्या नंतर त्याला मिळवणं असं म्हणतात. आणि मिळवणं झाल्याच्या नंतर मग मात्र भावकींना पुन्हा आपण आपले पक्ष घालायला मोकळं झालं. तिथून पुढं चालू ठेवायचा क्रम चालू ठेवत असताना 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा म्हणजे आजचा दिवस म्हणजे वर्ष श्रद्धेनं केलं जातं. त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध किंवा हद्द म्हणजेच वर्ष श्राद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग मात्र वर्ष श्राद्धाच्या दिवशी काय करावं लागतं? अहो भजन करत करत खऱ्या अर्थानं नामचिंतन करत हे की नाही. मग मात्र जे काही आपले वारकरी मंडळी असतील, पाहुणी मंडळी असतील, त्यांना त्यांच्या नावानं अन्नदान घालावं लागतं. महाराज अन्नदान आमच्याकडून घडत नाही का घडत? महाराज म्हणले एक काम करा, तुम्ही अन्नदान तुमच्याकडून 100 व्यक्तीला घडत नाही का? अहो तुम्ही 50 माणसं हुडका वारकरी आणि 50च माणसाला जेव घाला. महाराजाला सांगू लागला व्यक्ती काय, अहो 50 माणसाला सुद्धा माझ्याकडून जेव घालणं होत नाही. अहो पित्तर तृप्त होण्यासाठी अन्नदान करावं लागेल. आणि मग म्हणला माझ्याकडून 50 व्यक्ती सुद्धा जेव घालणं होत नाहीत. महाराज म्हणले एक काम कर, अरे 10च वारकरी हुडक, वैष्णव लोक हुडक आणि त्यांना मात्र तू अन्नदान घाल. म्हणला 10 सुद्धा वारकरी जेव घालणं होत नाहीत. महाराज म्हणले 10 सुद्धा होत नाहीत का? मग एकच वारकरी हुडक आणि एका वारकऱ्याला जेव घाल. हे का नाही? एका वारकऱ्याला तरी जेव घालणं. म्हणला ते तरी काय सोपं राहिले का? म्हणला अहो वारकरी काही मागण म्हणला जेवायला, हे सुद्धा माझ्याच्यानं घडणार नाही. मग एक काम करले महाराजांना त्याच्याही पुढचा पर्याय सांगितला. काय कर म्हणले? तू एक काम कर, अजून एक काय कर, अरे एखादा वैष्णव हुडक, त्या तिथीला घरी ने आणि दुपारी 12 वाजता त्याच्या हातावरती साखर दे आणि 1 गिलास पाणी दे. गावंडे सहस्त्र ब्राह्मण आवडे सहस्त्र ब्राह्मण पुण्यक्षेत्रीचा एकची जाण पुण्यक्षेत्रीचा एकही जाण तृप्त केली या भोजन तृप्त केली या भोजन सुकृत तुकेची जोडे क्षेत्रावरता ऐका नाही, एक जरी व्यक्ती वैष्णव जेव घातला ना 1000 ब्राह्मण 1000 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लागतं. विठाला 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 तसं एक वैष्णव हुडक म्हणले महाराज, एकच वैष्णव हुडक आणि जे तिथीला आपले आई वडील गेले त्या तिथीला 12 वाजता घरी ने आणि घरी नेऊन त्याच्या हातावरती साखर ठेव आणि 1 गिलास पाणी दे. अहो महाराज म्हणला पाणी तरी फुकट झालंय का? म्हणला अहो 20 रुपयाला बिस्लरी झाली माझे, तेही घडत नाही. महाराज म्हणले फारच दुर्बळ दिसायला इकडे हे. महाराजांना त्याच्या पुढचा पर्याय सांगितला, लक्षात घे म्हणले तुझ्याच्यानं साखर पाणी सुद्धा देणं होत नाही का? मग एक काम कर म्हणले, आता शेवटचा पर्याय, त्याला काही खर्च लागत नाही. मग एक काम कर, ज्या तिथीला आई वडील गेले त्या तिथीला 12 वाजता दुपारी 12 वाजता गावाच्या शिवावर जायचं आणि गावाच्या शिवावर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि 3 वेळेस बोंब मारायची. परिणाम झाले तुमचे पितर तृप्त केले कर्मांत रे केले
बोंब मारिली हरी हर बोंब मारिली हरी हर मारे हरि हर बोब मारे हरि हर पर्याय सांगितला महाराजांनी आहे का नाही. ज्याला काहीच करणं होत नाही त्यानं काय करायचं, त्या दिवशी दक्षिण दिशेला जाऊन 3 वेळेस बोंब मारायची. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. महाराज काही जण विचार करतील महाराज हे करावंच लागतं का. अहो करावंच लागतं. नाही केल्यास पित्र मात्र तुम्हाला दोष देतात आहे की नाही. पित्र अरे आमच्या कुळामध्ये असा कसा पुत्र जन्माला कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. पितर मात्र म्हणत असतात अरे आमच्या कुळामध्ये असा कसा पुत्र जन्माला आला की त्याला आमच्या निमित्ताने आमच्या नावानं अन्नदान घडत नाही. दुराचारी पुत्र जन्माला आला असं कोण म्हणत असतं. पितर म्हणत असतात. आणि मग मात्र माणसं म्हणत असतात हे कार्य नाही केलं महाराज आम्ही काय काय नाही हो करत आहे की नाही. रात्रीचा दिवस करतो. काय बोलण्याची पद्धत आहे बघा महाराज. कितीतरी कष्ट करतो आम्ही आहे की नाही. रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो किंवा हाडाचे काढ करतो, पण घरामध्ये समाधान लागत नाही. अरे कसं लागन समाधान, कारण पितर तृप्त नाहीत ना. जर पितर तृप्त केले तर पितर मात्र आशीर्वाद देत असतात आहे की नाही. तुका म्हणे पितर आशीर्वाद देते. पितर आशीर्वाद देत असतात. आणि माणूस सहज म्हणतं बघा महाराज काहीतरी आमच्या वाढ वडिलाची आमच्यावरती कृपा आहे बघा. आता कसं आहे आमचं हो भरभरून चाललंय का म्हणत असतात असं तर खऱ्या अर्थानं तुका म्हणे पितर आशीर्वाद देते. आशीर्वाद देत असतात पितर कशा निमित्ताने, कारण त्यांचं काही सर्व कार्य जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर ते आशीर्वाद देत असतात. महाराज हे करावं लागतं का, नामचिंतन हे करावं लागतं का, करावं लागतं कारण कर्म हे सूक्ष्म आहे महाराज आहे की नाही. कर्म करत असताना माणसाकडून चुका घडत असतात आणि या चुका घडण्याकरता या जर चुका घडल्याच किंबहुना ब्राह्मण देवाकडून जर मंत्र एखादा चुकीचा गेलाच आपल्याला कळत नाही जात नाही, पण एक गेला तरचा विषय चालू जर तर बरं का गेलाच. किंबहुना काही कर्म करत असताना मी सांगत असतो हे की नाही, करत असताना आपण आपल्या शेजारी पाण्याचा तांब्या ठेवला असतो. ब्राह्मण देव म्हणतात लावा डोळ्याला पाणी, आपण कसं लावतो बुडवला तांब्यात हे की नाही, हात बुडवला आणि बोट लगेच डोळ्याला लावले. पण शास्त्र सांगतं नको तांब्यात बुडाल्याबरोबर महाराज ते पाणी अपवित्र होतं. झाली का आपली पहिली चूक झाली की नाही. मग अशा नकळत चुका होत असतात. मग या चुका भरून काढण्याकरता खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाने हा सुंदर नियम काढा. कोणचा, नामसंकीर्तन करा. जे काही तुम्ही कार्य केलं याच्यावर कुडून जर समजा तुमच्या पित्रापर्यंत जर नाही पोहोचता आलं तर मग मात्र वारकरी संप्रदायाने हा सुंदर नियम काढा. कोणचा, हा कीर्तन महोत्सव. कारण नामचिंतन केल्यानंतर कसलंही काम तुमचं पूर्ण होतं. आरंभी आवडी आदरे आले नाम, 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 आरंभी आवडी आदरे आले नाम,
सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाला राम कृष्ण गोविंद गोपाला आरंभिया वेळी आदर आले नाम तेने सगळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम आरंभिया वेळी आदर आले नाम तेने सगळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम झाले पूर्ण काम झाले पूर्ण काम ज्ञानोबा राय म्हणतात अरे जगातलं असलं कुठलंच काम नाही की ते नामानं पूर्ण होत नाही. आरंभे आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगातलं काम पूर्ण होतं नामानं. तुमचं माझं काय होणार नाही. विठाला विठाला विठला 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 म्हणून हे कार्य केलं जातं बघा. आणि करत असताना आई वडिलाचं कार्य हे केलं जातं का? कारण आई वडील तुम्हाला मला आशीर्वाद देत असतात. आई असताना ही सेवा करावी आणि गेल्यानंतर ही आईची सेवा करावी. का? सेवा केल्याचं काय फळ प्राप्त मी सांगत असतो. आई वडिलाची जर सेवा केली तर त्या व्यक्तीला त्रिभुवनातलं ज्ञान प्राप्त होतं. एका भुवनातलं नाही तर त्रिभुवनातलं ज्ञान प्राप्त होतं. महाभारतामध्ये कथा आली बाळासाहेब.